मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, तुम्ही या एपिसोड रिव्ह्यूच्या आतुरतेने वाट बघत होतात ना. मजा येणार आहे. आज आज आता अवनीच्या जागी नमी पोहोचली आहे बरं का देशमानेच्या घरी. आणि नमी आता देशमानेच्या घरी मस्त पाहुणचार करून येणार आहे. हे तुम्हाला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. आज त्यांनी नमीची एंट्री दाखवली आहे, पण हे सगळं खूप मजेशीर पद्धतीने त्यांनी पुढे मांडलंय. बघा तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड रिव्ह्यू. आता ही आत्या यशादाकडे जाऊन राडा घालणार आहे बरं का, कारण तिला कळलंय की नमी काही यांच्या घरी नाहीये, पण नमी कुठेतरी गायब आहे. तिचा असा गैरसमज झालाय की यशानेच काहीतरी केलंय. बघा मंडळी, काय काय गोंधळ झालाय. आता सुरुवातीपासून सांगते काय झालं ते ऐका. आता आत्याबाई म्हणजे या नमीची आई सुलक्षणा आत्या फुल टेन्शन मध्ये असते बरं का. तिने त्या दत्ता काकाला घरात बोलवलेलं असतं त्याच्याशी बोलायला की नमी घरात नाहीये, पळून गेलीये हे सांगायला. आता तो दत्ता काका येतो आणि ती आत्या सांगते, अरे दत्त्या, नमी घरात नाहीये रे, ती पळून गेली. मग दत्त्या काका म्हणतो, अरे देवा, निसटलीच का पोरगी. अगं काय ग सुलक्षणे, आता काय करणार आहे आपण. पोरगी अशी कशी सटकली ग. मग ती आत्या म्हणते, बाबा हे दत्त्या, तू हातपाय गाळू नको बरं का, आपण सगळं सांभाळून घेऊ. नमीला मी शोधूनच काढेल. अरे धोंड्याच्या घरी गेली असेल यशाला भेटायला, थांब मी जाऊन येते. तो दत्ता काका म्हणतो, सुले मी इकडचं सांभाळतो बरं का, तू लवकर घेऊन ये नमीला. आणि ऐक न सुले, ते पोट लईच पुड्या खातंय ग. त्यावर आत्या म्हणते, हा ते तर आहेच म्हणा, पण पैशावाले लोक आहे, आपल्या नमीचं चांगलं होणार आहे. लगीन झालं ना आपल्या नमीचं की सगळं सोयी सुटतील त्या पोराच्या. लगेच आता तो दत्त्या काका म्हणतो, आपली नमी एका फटक्यात त्या पोराला राईट करल. आत्या म्हणते, तू सांभाळ त्या पोराकडच्याला, मी आलेच. ही आत्या आता तिकडे राडा घालायला जाणार बरं का आता यशादादाकडे. पण आता तिथे ती पायल पोहोचते बरं का, त्या पाण्याची ती मैत्रीण. आता तो पाण्या साडी घेऊन बसलेला असतो हातामध्ये. नमी तिथेच साडी विसरून गेली ना. पाण्या म्हणत असतो यशादाला, हे यशादा, साडी इथे, नमी कुठे गेली असेल राव, कुठे गायब झाली असेल नमी. यशा म्हणतो, अरे मला काय माहिती, अरे तू मला काय विचारून राहिला, तूच तिला बाथरूम मध्ये लपवलं ना. पाण्या म्हणतो, अरे मी केली होती मदत, पण ती अचानक गायब झाली ना. ए बाबा, ए यशादा, मला टेन्शन येऊ राहिलं रे. नमी डिप्रेशन मध्ये तर नसेल ना गेली, ती काही बरं वाईट करून घेईल का स्वतःचं. त्यावर आता यशादा म्हणतो, ए अरे ए पाण्या, अरे निगेटिव्ह नको बोलू ना बाबा. पाण्या म्हणतो, यशादा मी खरं ते बोल राहिलो. अरे त्या आत्याला कळलं इथे आली नमी तर काय करणार आहे आपण. तेवढ्यात ती पायल येते बरं का तिथे, पानू माझं जानू करत. मग तो पानू म्हणतो, अगं ए पायल, तू इथे काय करू राहिली. ती पायल म्हणते, अरे मी गॅरेजवर गेले होते, तो एकटाच काम करत होता तुझा साथीदार, म्हणून मी घरी आले तुला पाहायला. काय करू राहिला तू. काय रे पाण्या, तुझी ती लुबरी आली असेल ना तुला पुचू पुचू करायला. कुठे ती लुबरी, कुठे कुठे लपवलं तिला, बघू का मी. ए कुठे ग लुबरे, ए डोळे का खोले, कुठे बसली ग तू. आज काही तुझी खैर नाही. ती पायल आता घरात इकडे तिकडे बघून आरडाओरडा करत असते. पाण्या म्हणत असतो, ए पायल, वहिनीच्या रूम मध्ये जाऊ नको, इकडे ये इकडे ये. पायल म्हणते, ठीक आहे, मग मला सांग ती लुबरी कुठे, ती समोर आल्याशिवाय मी काही इथून जात नसते. यशादा म्हणतो, अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं, परिस्थिती काय आहे, काय करू राहिली तुम्ही दोघं जण. आणि अचानक आता पायाला साडी दिसते त्या नमीची. ती विचारायला लागते, कोणाची साडी आहे, त्या लुबरीची आहे ना. ए पाण्या, खरं खरं सांग कोणाची साडी आहे. मग पहा पाण्या म्हणतो, ए पायल, तू जिची साडी समजू राहिली तिची नाहीये ती. मग नमी नमी नाही सॉरी, ती पायल म्हणते, अयो म्हणजे अजून अशा किती जणी आहेत तुझ्या. त्यावर यशा चिडून म्हणतो, अरे काय चाललंय तुमचं, मुद्द्याचं बोला ना. ए पाण्या, अरे बोल ना बाबा, काय काय चालू राहिलं तुमचं. अरे हे बघ, ही साडी आहे बरं का पायल, ही तू समजू राहिली तिची नाही आहे. पायल म्हणते, नाही म्हणजे काय बोल राहिले तुम्ही. मग यशादा म्हणतो, अगं ही नमीची साडी आहे, पण नमी इथे नाही आहे. आता ती पायल त्याला बावळं करते आणि म्हणते, म्हणजे काय बोल राहिले तुम्ही. यशा म्हणतो, अरे बाबा म्हणजे ती इथे साडी आहे पण नमी गायब आहे. मग अचानक पाण्याच्या डोक्यात आयडियाची कल्पना येते. तो मोठ्याने ओरडतो, अरे यशदा, मला भन्नाट जबरा की एक नंबर आयडिया सुचली बघ. पाण्या आता ती साडी घेतो बरं का या पायलच्या हातात ना, आणि म्हणतो, साडी आहे, पायल आहे, पायल आहे, साडी आहे. आणि आता त्या पायललाच बिचारीला कांद्या पोहायचा कार्यक्रम करायला लावतो तो पाण्या. काल आपण पाहिलंच होतं मंडळी. आता बघा काय होतं ते पुढे, गंमत काय घडते. तसं त्यांनी आज बरंच काही एक्सपोज नाही केलं, पण जे काही दाखवलंय ते भन्नाट दाखवलंय. तुम्हाला आपला रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही बरं का मंडळी, आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तर बघा इकडे आता देशमानेच्या घरचा सीन दाखवलाय. आता ती अवनीची भाऊजाई वाढत असते अवनीच्या बाबांना आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे त्या महेशला. महेश सांगत असतो त्याच्या वडिलांना, बाबा आपल्याला ना त्या मीटिंगसाठी जावं लागेल, कंपल्सरी आहे. आता ते मानेनं नाही नाही म्हणत असतात, ते मला जायचं नाही म्हणत असतात. महेश म्हणत असतो, असं नका करू बाबा, जावं लागेल तुम्हाला. तुम्ही जर आला नाहीत ना सोबत तर म्हणजे मला वाटतं की तुम्ही आलात तर तुमचा मूड डायव्हर्ट होईल. पण ते बाबा म्हणतात, महेशचे
अरे नाही रे बाबा, मला अवनी या घरात येईपर्यंत कुठल्याच कामात इंटरेस्टच नाहीये. तेवढ्यात हा विवान येतो बरं का. आणि या विवाने एवढं बडवून चढवून यांना सांगितलंय आज अवनी येणार, मी आणणार तिला वगैरे वगैरे. विचारूच नका, त्याच्या फपाऱ्या एवढ्या होत्या मोठ्या मोठ्या. तो मध्येच येतो आणि म्हणतो येणार, अवनी येणार. आणि हे सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात, काय बोलू लागलाय हा म्हणून. विवान म्हणतो येणार हो बाबा, अवनी घरी येणार. आता ते अवनीचे बाबा म्हणतात कशी येणार आहे अवनी घरी. विवान म्हणतो मी आहे ना, त्याची काळजी नका करू. अहो पण मला वचन द्या बरं का बाबा, अवनी घरी आली रे आली की लगेच तुम्ही तिचं लग्न माझ्याशी लावून द्यायचं बरं का. नाही, मला यावेळेला अजिबात कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये. मी लगेच लग्न करणार तिच्याशी आणि कॅनडाला चालला जाणार बरं का. बापरे, अवनीमुळे किती लोक अडकून बसलेत मंडळी. अवनी आणि राजा मात्र काही अजून दाखवले नाहीये. आता ते अवनीचे बाबा म्हणतात चल ठीक आहे, तू अवनीला घेऊन ये, मी अवनीचं लग्न तुझ्याशी लावून देईल. मग ती मध्येच ती भाऊजाई म्हणते अवनीची, असं काय करताय बाबा, अवनीचं लग्न ऑलरेडी झालंय ना. मग अवनीचे बाबा चिडतात आणि म्हणतात ते लग्न मला मान्य नाहीये स्वाती. त्याला काय लग्न म्हणतात का? कुठला तरी ठुकरट माणसासोबत पळून काय गेली, तिथे जाऊन लग्न काय केलं, असं असतं का ग लग्न? नाही, तुला खरोखर वाटतं त्या घाणेरड्या परिस्थितीमध्ये अवनीने जगावं? स्वाती आता पुढे काही बोलणार, तेवढ्यात अवनीचे बाबा म्हणतात बस करा आता, मला काहीही बोलायचं नाहीये. जा रे जा, विवान घेऊन ये, अवनीला घेऊन ये जा. अवनीला घेऊन ये म्हटल्या विवान म्हणतो अहो बाबा मी कुठेच जाणार नाहीये, अवनी येणार आहे इथे. अवनी, माझी माणसं अवनीला इथे घेऊन येणार बघा. त्याचा महागडा फोन बाहेर काढतो आणि म्हणतो बाबा बघा, आता एकदा का माझा फोन वाजला ना की आपल्याला कळेलच अवनी आपल्या ताब्यात आली आहे की नाही ते. इकडे मध्येच किडनॅपरचा सीन दाखवलाय. नमीला किडनॅप केलंय त्या लोकांनी आणि आता विवानला ते फोन करून कळवतात काय रे, त्या अवनीला इकडे घेऊन येत आहे ना तुम्ही. मग ते तिकडनं किडनॅपर सांगतात हो सर, तुम्ही सांगितलेल्या जागेवर आणतोच आहे आम्ही. विवान आता या अवनीच्या बाबांना मोठ्या मोठ्या गप्पा हाणायला लागतो. बघा बघा सर, अहो जे तुम्हाला जमलं नाही, जे तुमच्या महेशला जमलं नाही, जे तुमच्या गुंडांना जमलं नाही, ते सगळं या विवान खानापुरेने करून दाखवलंय. पुढच्या 20 मिनिटाच्या आत अवनी इथे असणार, तुमच्या डोळ्यासमोर असणार. आता लगे नमस्कार वगैरे करतो बरं का अवनीच्या वडिलांना आणि म्हणतो मला अवनीशिवाय दुसरं काही नकोय बरं का, खरंच सांगतोय मी, तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर? बघा बघा आता 20 मिनिटात काय होतं ते बघा. अवनीचे बाबा म्हणतात हो का, बरं बरं बाबा, बघू बघू. आता इकडे या नमीचा थरार दाखवला बरं का. आता या पाण्यामध्ये आणि सॉरी पायलमध्ये, नमीला पायल आणि पायलला नमी म्हणते मी. अरे एवढ्या पोरी दाखवल्या त्याच्यामध्ये मंडळी, गडबडून जाते नाव घ्यायला. ही पायल आता विचारते बरं का त्या पाण्याला, कुठे येते लुबरी, कोण येते लुबरी, सांग मला. आता पाण्यात तिला जरा घुमवतो, सुरुवातीला सांगतो सगळं सांगतो बरं का पाहिले, पण तुला एक काम करावं लागल अट आहे बरं का माझी, आणि तुला ना एक ऍक्टिंग करून दाखवावं लागल. लगेच आता ही पायल म्हणते ऍक्टिंग मध्ये तर मी नंबर 1 आहे बरं का. पाण्या म्हणतो हा माहितीये मला, तू 1 नंबर येते, म्हणूनच मी तुला ही कामगिरी सोपवणार आहे. नाही तू ना ते म्हातारीचा रोल नव्हता केला का? अरे तू म्हातारीचा रोल 100% भारी केला होता बरं का. तू मला येडं बनवलं होतं तेव्हा. तू ना आता नमीची ऍक्टिंग करायची आहे. आता ही पायल म्हणते काय, नमीची ऍक्टिंग म्हणजे जाऊबाईची ऍक्टिंग करायची, आणि काय करायचं? पाण्या म्हणतो काही नाही करायचं, ही साडी नेसायची आणि नमीच्या घरी जायचं, तिथे जाऊन कांद्या पोह्याचा कार्यक्रम करायचा आहे तुला. आता ही पायल म्हणते काय बोल राहिलं, तुम्हाला काही समजून नाही लागलं? मग तो पाण्या म्हणतो नमीला बघायला आज घरी पाहुणे आलेत आणि नमी अचानक गायब झाली आहे बरं का. लगेच ती पायल म्हणते काय सांगताय, जाऊबाई गायब झालाय? यशा म्हणतो हा 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 मुद्दा नाहीये, थांब जरा. मग पाण्या म्हणतो नमीची साडी तू नेस आणि नमीचा जो कांद्या पोह्याचा कार्यक्रम आहे तो तू कर. तेवढ्यात ही आत्या येते बरं का आतमध्ये. आता तो आणि येता येता ओरडते मोठ्याने, ए नमे नमे बाहेर निघ. आता मात्र या पायलने आवाज ऐकला बरं का त्या आत्याचा, आणि तिच्या हातपायच गळाले. ती म्हणते नाही नाही बाबा मला नाही जमायचं, एक्स्ट्रीमली लय अवघड काम आहे. पाण्या तिचा हात धरतो आणि म्हणतो असं काय करते पाहिले, अगं तुला जमणार, 100% जमणार बघ. तू मला येड्यात काढलं तर तू जगाला येड्यात काढू शकते. तू तू करणार करणार बरं का. लगेच आता पायल पाण्याने सांगितलं म्हणून कॉन्फिडन्स गोळा करते आणि म्हणते करणार ना करणार. अरे पाण्या तुझ्यासाठी काही पण करणार जानू, पण तू त्या पोरीसोबत ब्रेकअप करायचं बरं का. पाण्या म्हणतो अरे ब्रेकअप वगैरे हे कुठे ठरलं मध्येच काही आपलं. लगेच आता ती पायल म्हणते चल जाय मग जाय, नाही करत मी काम. नाही ती ती आता येईल ना, जाऊबाईची आई येईल ना, तिला सांगते की नमी इथे नाहीये. यशोदा घाबरतो आणि म्हणतो ए बाबा पाण्या ऐक ना तिचं, ती काय बोल राहिली ऐक ना बाबा. मग लगेच पाण्या म्हणतो बरं ठीक आहे करतो मी ब्रेकअप. लगेच आता ही पायल म्हणते चल डील ना, डील केलं तरच मी ऐकणार. मग पाण्या नाईलाजाच तो डील असं म्हणतो बरं का, उगा काहीतरी टाइमपास दाखवलाय. मग लगेच पायल डील डील करते आणि ती साडी हातात घेते आणि म्हणते बाबाजी माझ्या जानू केली आहे, माझ्या सुहाग केली आहे, मी कुछ भी करूंगी. काहीतरी ड्रामा करायला लागते. शेवटी यशोदा म्हणतो ए बाई जाय ना लवकर जाय ना,
दरवाजाकडे जाय. ती आता अवनीच्या खोलीत जाते आणि साडी घालते बरं का मंडळी. आता हा पाण्या म्हणतो, दादा आता. आता यशोदा म्हणतो, आता काय, आता ती आत्या आत्या आहे आता तिथे राडा घालायला बरं का मंडळी. अरे मजेशीर दाखवलाय भाग, पण हे ना मालिकेची स्पीडच फार स्लो दाखवतात बरं का. पाण्या म्हणत असतो, आता काही टेन्शन घेऊ नको यशोदा, ती पाहिली सगळं नीट करेल बघ. तेवढ्यात ती आत्या येते नमे नमे करत आणि विचारते यशोदाला आणि पाण्याला, ए नमे कुठे, सांग बऱ्या बोलानं सांगा मला. पाण्या म्हणत असतो, ए आत्या अगं केवढ्या ना आडू राहिली, तुझ्या पोरीच लग्न ठरतंय ना आता. अगं लग्नात तुला उभं राहायचंय, काचकन गेली म्हणजे. चल चल पाणी बिनी पिती का. ती आत्या म्हणते, ए उगाच विषय बदलायचा नाही हा, मला खरखर सांग माझी नमी कुठे, खोटं बोल नका, लय महागात पडेल सांगून ठेवतोय तुम्हाला. तेवढ्यात आता ही आली आहे बरं का, पायल साडी घालून बाहेर आली आहे. त्या आत्याचं लक्षच जातं खोलीकडे. आता हे दोघेचे दोघं पाहायला लागतात तिच्याकडे. तिने डोक्यावरून पदर घेतलाय त्यामुळे तिचा चेहरा दिसत नाहीये ना. आणि कमाल आहे बरं का मंडळी, म्हणजे मालिकेत काहीच्या काही दाखवतात कधी कधी. आता ही सुलक्षणा आत्या, हिला तिच्या पोरीची हाईट बीट काही कळत नाही का. हाईट, रंग, वर्ण काय, म्हणजे आपलं लेकरू कसं काय ओळखून आलं बरं या आत्याला, काही दाखवतात. लगेच हा पाण्या म्हणतो, अरे नमी आली का, नमी नमी वहिनीच्या खोलीत काय करत होती रे यशोदा. हे दोघं जण असं दाखवतात जसं काही यांना काही माहितीच नाहीये. ती आत्या आता समोर येते बरं का त्या पायलीच्या आणि म्हणते, नमे काय ग नमे, तुला थोडं पण काही वाटत नाही का ग. अगं काही लाज वाटते का नाही, आमच्या इज्जतीचा फालुदा करून झालाय तुझा, नाही जीवच घेणार तू एक दिवस आमचा, चल लवकर. आणि ए तुम्ही दोघं या कार्यक्रमात आता थांबा, तुमचा कार्यक्रम आटपते मी, बघाच तुम्ही, असं म्हणून आता ती त्या पायलीचा हात धरते आणि घेऊन जाते बरं का घरी. या आत्या फारच डेंजर दिसते बरं का मंडळी. आता या नमिताला नमी समजून पायलचा हात ओढून घेऊन जाते ही आत्या. आता ही पायल जाताना त्या पानूला असं डोळा मारते बरं का मंडळी. आणि तो पाण्या खुणवतो तिला की सगळं नीट कर बरं का. यशोदा म्हणतो, अरे पाण्या गोंधळ होईल ना सगळं आता तिकडे. पाण्या म्हणतो, यशोदा ती पाहिली आहे, पाहिली डेअरिंग बस पोरगी, ती सांभाळून घेईल सगळं, चल आपण नमिताला शोधू. यशोदा आणि पाण्या आता गाडीवर बसले आणि नमीला शोधायला चालले, पण नमी काही त्याला सापडत नाही, कारण नमी मस्त देशमानेचा पाहुणचार घेणार आहे तिकडे. बघा तर आता ही आत्या नमी समजून पायाला घरात आणते. कांदे, पोहे, चहा सगळं ते तिच्या हातात देते ट्रे आणि म्हणते, डोक्याचा भुगा करून ठेवलाय पार पोरीनं, हे घे ग नमे आणि विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. आता ती नुसती मान हलवत असते बरं का ती. काय ती पायल, इकडे या दत्ता काकाने या लोकांना एंटरटेन करून ठेवलंय पायल येईपर्यंत, म्हणजे नमी येईपर्यंत. आता तो दत्त्या काका त्यांना म्हणत असतो, घ्या घ्या, आली आली पोरगी आलीच आमची. बघा मंडळी आता ही सॉरी, अरे आता मी पण गडबडून गेले यार शेट. आता ती पायल आली बरं का, त्यांना चहा वगैरे देते. तो पोरगा असा वाकून वाकून पाहत असतो बरं का. आता तिच्या डोक्यावर पदर आहे म्हणून तिने अजून कोणाला काही ओळखलं नाही. आता ते प्रश्न विचारतात बरं का हिला, मजा येते बरं का. दत्त्या काका म्हणत असतो, विचारा विचारा आमच्या पोरीला, तुम्हाला प्रश्न विचारायचे होते ना. आता ते पोराकडचे विचारतात, काय पोरी नाव काय तुझं, पण आता आवाज ओळखू येईल ना, ही जर बोलायला गेली तरी काहीच बोलत नसते. मग दत्त्या काका म्हणतो, अहो नमिता नाव आहे आमच्या पोरीचं, आणि बायोडाटा पाठवला होता तुम्हाला, त्याच्यात आहे ना सगळं आहे त्याच्यामध्ये. मग ते पोराकडचे विचारतात, शिक्षण किती झालंय हिचं, मग ती काहीच बोलत नाही तरी सुद्धा. आता तो दत्त्या काकाच बोलतो, असं काय करता, बायोडाटात सगळं लिहिलेलं आहे ना. अहो वेल एज्युकेटेड आहे आमची पोरगी, ग्रॅज्युएट झालेली आहे. शेवटी ते पोराकडचे म्हणतात, अहो पोरीला बोलताय ना थोडंसं, नाही म्हणजे सगळं तुम्हीच बोलताय राव, आम्हाला कळलं पाहिजे ना पोरीला बोलता येतं की नाही. आता तो गुटखा खाणारा तो नवरा पोरगा आहे ना, तो म्हणतो, अहो पोरगीचा आवाज आवाज नाही म्हणजे आवाज ऐकू येत नाही. ते गुटखा खाता खाता बोलत असतो बरं का तो मंडळी. ती आत्या म्हणते, अहो आमच्या पोरीच्या गळ्यात जादू आहे बरं का, फार छान गाते आमची पोरगी. मग ते पोराकडचे म्हणतात, गाऊन दाखव ग पोरी. दत्त्या काका म्हणत असतो, अगं ए नमे गाऊन दाखव ना. पण आता ती काहीच बोलेना ना पायल. मग दत्त्या काका हळूच म्हणतो, काय ग ए सुलक्षणा ताई, काय चाललंय नमीचं, आशान लग्न ठरणार आहे का तिचं. लगेच ती आत्या म्हणते, थांब जरा दत्त्या मी बघते. अगं नमी बोल ना. अहो मला असं वाटतं आमची पोरगी ना लाजू राहिली समोर, तिला सवय नाही ना असं सगळ्यांच्या समोर बोलायचं वगैरे. अगं नमे म्हणते का ग, गाणं म्हणते. पण आता ही काही गाणं म्हणे. तो नवरा पोरगा म्हणतो, ओ तुमच्या पोरीला ऐकायला येतं का, बैरी आहे. त्यावर आता तो दत्त्या काका म्हणतो, हो काही पण बोलता का हो, अहो तुम्ही तोंडात पुडी घालून बसलात, नाही तुम्हाला बोलता येत नाही असं होतं का, नाही ना येतं ना तुम्हाला बोलता. आता अचानक ही हसायला लागते बरं का मोठ्याने. मग लगेच दत्त्या काका म्हणतो, बघा बघा आमची पोरगी हसली का नाही, म्हणजे बोलता येतं आमच्या पोरीला. लगेच आता तो मुलगा म्हणतो, नाही बोलत काऊन नाहीये मग ती पोरगी. मग आत्या म्हणते, घसा बसलाय ना आमच्या पोरीला म्हणून बोलायला त्रास होतोय.
आता आजच काय तो एवढाच कार्यक्रम दाखवला बरं का या नमीचा. आता इकडे विवानचा सीन दाखवलाय. आता ती नमी आहे ना तिची एंट्री दाखवली आहे बरं का मंडळी. आणि हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. इकडे विवानचे किडनॅपर जे आहेत ना ते विवानला कॉल लावतात. विवान तो फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, हा आले का तुम्ही, आले का, हा हा कुठे आहेत तुम्ही. तिथे ना जरा थरार रंगवला बरं का मंडळी त्यांनी. ते देशमाने असतात ना त्या विवानच्या मागे मागे फिरत असतात. तो महेश त्याच्या मागे फिरतोय, महेशच्या मागे त्याचे बाबा फिरताय, बाबाच्या मागे आई फिरते, आईच्या मागे स्वाती. आता बघा तो विवान म्हणतो, ए कुठे रे, आले का तुम्ही. आता फोन ठेवतो बरं का आणि त्या महेशला म्हणतो, मेवणे मेवणे आता जमलं बरं का, जमलं. एवढा फपाऱ्या हाणतो हा विवान विचारू नका. महेश म्हणतो, हा ठीक आहे सगळं विवान, पण अवनी कुठे. विवान म्हणत असं, अरे येणार रे येणार. त्याने पुन्हा किडनॅपरला फोन केला बरं का, हा कुठे रे तुम्ही, हा ये मागच्या दाराने ये. आता विवान विचारतो महेशला, ए मागे सगळं ठीक आहे ना. आता तो महेश म्हणतो, हा मागे तर ठीकच आहे सगळं. विवान म्हणतो, हा हा आलो आलो, अरे थांबा रे मी येतो. असं म्हणून तो आता मागच्या दाराने जायला लागतो बरं का. आता त्या अवनीच्या आईला प्रश्न पडला, हा काय करू लागलाय नेमका. जिथे जिथे तो विवान जातो तिथे तिथे त्याच्या मागं मागं जात असतात बरं का प्रेक्षकांनो. मजा आली. आता फायनली आले बाबा त्याचे ते कोणते किडनॅपर आहे ते त्या नमीला घेऊन आले बरं का. तो विवान म्हणत असतो, ए थांबा थांबा, मी बोलवल्याशिवाय आत येऊ नका बरं का. इतका ड्रामा करू लागला तो. आता तो समोर येतो बरं का या सगळ्यांच्या विवान आणि म्हणतो, ओ सर बघा, माझे वडील मला नेहमी सांगायचे बरं का, एखादी गोष्ट मनापासून आपल्याला हवी असेल ना तर ती आपण मिळवतोच. माझे पप्पा मला नेहमी सांगायचे बरं का. नाही, माझी अवनी मला खूप आवडायची मनापासून आणि मी तिला मिळवलंच. आणि लेडीज अँड जेंटलमॅन, प्रेझेंटिंग यू देशमानेज डॉटर अँड फ्युचर खानापुरेज वाईफ अवनी, असं म्हणून तिचं स्वागत करतोय तो. ते किडनॅपर अजून आलेच नाही. आता तो पुन्हा मागे जातो आणि म्हणतो, अरे या ना, आता यायचंय ना तुम्हाला. बघा प्रेक्षकांनो, आता थोडंसं थरार रंगवलाय त्यांनी. आता नमी तिथे येते. आता ते त्या तोंडावर तिचा रग टाकलेला असतो त्यांनी. सगळेजण नुसते गंमत बघताय. आता हा तिथे पपाऱ्या मारतोय विवान. बघा आणलंच की नाही मी अवनीला, जे तुम्हाला जमलं नाही ते मला जमलं. आता ती अशी म्हणजे ते रग तोंडावरून काढायचा प्रयत्न करत असते नमिता. पण तो विवान म्हणत असतो, बघा पॉवरफुल देशमाने, मी जमवलं, मी विवान खानापुरेने सगळं जमवलं. आता कर्तबगार जावाई मिळाला बरं का तुम्हाला. या नालायक दानगटांच्या नाका खालून मी तुमच्या पोरीला उचलून आणलं. बघा बघा आता आली अवनी तुमच्या घरात. असं म्हणून तो तोंडावरचं पांघरून काढतो नमीच्या. आणि नमिता समोर पाहिल्या पाहिल्या हे महेश ते अवनीचे बाबा मोठ्याने ओरडतात, अरे बाबा कोण आहे ही आणि हिला कुठून घेऊन आणलं तू. सगळेजण नुसते बघतच राहतात आणि नमिता त्यांच्याकडे बघत राहते. आणि आजचा हा मजेशीर असा भाग इथे संपून जातो. मंडळी उद्या आणखीन मजा येणार आहे बरं का मालिका बघायला. आजचा हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सगळ्यांनी सांगायचं आहे बरं का. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय आपल्या चॅनलला. तर मंडळी आजचा हा भाग इथे संपला. आता उद्याचा प्रोमो ऐकायची उत्सुकता असेलच तुम्हाला, जो मी तुम्हाला आधीच सांगितलाय सुरुवातीला. ती आत्या येते यशादाकडे आणि गोंधळ घालते, सांग माई नमी कुठे सांग. यशादा म्हणतो, मला खरंच माहिती नाही ग आत्या, कुठे नमी. ती आत्या म्हणते, आता ना धोंड्याच्या पोरायला सोडत नसते मी. नाही आता सरळच करते तुम्हाला, नमे बाहेर ये नाही तर राडच करते. इकडे नमी मात्र या देशमानेचं घर बघून खुश झालेली असते आणि म्हणत असते, राजमालच आहे तुमचा. ओ अवनीची मम्मी पाहुणचार करत नाही का तुमच्याकडे पाहुण्याचा. आता ते जेव बिव घालतात बरं का नमीला. आता ती नमी म्हणत असते, गोडा धोडाचा आणा ना काही. पेढा देतात ते नमीला आणि ती आता त्यांनाच हलकट लेखत असते, काय एवढं मोठं घर आहे आणि एवढूसा पेढा. आता ते अवनीचे बाबा एकदम हताश आणि मजबूर होऊन तिच्या समोर उभे राहिलेत. बहुतेक अवनीसाठी ते तिच्याकडे रिक्वेस्ट करतील असं मला वाटतंय. बघूयात आता उद्याच्या भागात काय घडतंय ते. मंडळी चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या मजेशीर रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत प्लीज आपल्या रिव्ह्यूला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेक केअर करा स्वतःची. धन्यवाद.